म्हणजे अधिकाऱ्यांनी त्या तपासल्या पाहिजे, चालू व्हायला पाहिजे आणि जनता ज्यावेळेला मतदानाकरता येते त्यांच्या सोयी सुविधेसाठी मला वाटते ही जबाबदारी प्रशासनाची आहे. तुम्ही जेव्हा आतमध्ये गेलात तेव्हा तुम्हाला अधिकाऱ्यांनी काही सांगितलं कारण नवीन ज्या ईव्हीएम मशीन सोबत एक काढू करून नाव देखील मशीन त्यांनी ऍड केलं त्याचा काही परिणाम आहे का हा? आता आम्ही त्यांना विचारलं पण आता ते टेक्निकल सपोर्ट ते तिथे सगळं बघत होते, परंतु म्हणजे माझा रोल नंबर झाला त्यानंतर हाताला शाई लावली आणि त्याच्यानंतर प्रक्रियेला म्हणजे पहिलंच मतदान मी दुसरा मतदार होतो, पहिला मतदार पण झाला नाही. त्या मतदार ताई होत्या त्या उभ्या होत्या, त्यांचं नाही झालं आणि मग माझंही नाही झालं. त्यामुळे मग सुरुवात झाली तर जवळजवळ अर्धा तास टेक्निकल सपोर्ट सगळ्या बंद होत्या मशीन. काल राज ठाकरे यांनी एक संशय व्यक्त केला, जसं पालिकेच्या या निवडणुकीमध्ये नवीन एक मशीन आलेलं आहे पाडू नावाचं, त्याच्यामध्ये काउंटिंग खरं तर होणार आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी नवीन मशीनमुळे कुठेतरी संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आज जो गोंधळ झाला त्याच्यामुळे आता काही त्याच्या मागे काही नियोजन काही कट असू शकतो असं काय वाटतं का? नियोजन किंवा कट हा वेगळा विषय, परंतु ते अधिकारी जेव्हा बोलत होते त्याला ती काही पाडू नावाची नवीन मशीन आहे तेच त्याला टेक्निकल सपोर्ट करत नव्हतं असं ते वारंवार बोलत होते. मी 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, 3 वेळा ती मशीन चेक केली पण ते टेक्निकल सपोर्टच करत नव्हतं आणि ते तिथून कोणाची फोनवर बोलतायत. तर त्यांनी किमान टेक्निकल स्टाफ सपोर्ट ठेवायला पाहिजे ना. मतदारांची गोंधळ होतो ना, वेळ लागतो मतदारांना. हा सगळा निवडणूक आयोगाचे गोंधळ असं वाटत नाही का मग आपल्याला? नक्कीच आता या सगळ्यामध्ये अनेक वर्ष हे चालूच आहे, परंतु मतदार म्हणून मला इतकंच वाटतं की मतदारांच्या सोयीसुविधेसाठी प्रशासनाने हे सगळं करायला पाहिजे. चांगल्या पद्धतीने मतदार योग्य वेळेत येतात, त्यांचं मतदान योग्य वेळेत व्हायला पाहिजे हे प्रशासनाने करायला पाहिजे असं माझं मत.